खाजगी क्षेत्रात अनुसूचित जाती जमाती व ओबीसींच्या आरक्षणाची लोक जनशक्ती पार्टीची मागणी। खाजगी क्षेत्रातील कंपन्या व संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजातील तरुणांना नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन सादर करण्यात आले। हे निवेदन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पुष्पराज कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पक्षाचे संस्थापक स्वर्गीय रामविलास पासवान यांनी यापूर्वीच केंद्र सरकारकडे खाजगी क्षेत्रात आरक्षणाची मागणी केली होती। तीच मागणी आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिरागजी पासवान यांनी देशभरात लावून धरली आहे। सरकारी नोकऱ्यांप्रमाणेच खाजगी संस्थांमध्येही सवलती व आरक्षण मिळाल्यास समाजात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण होण्यास मदत होणार आहे। सध्या खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत। आरक्षण मिळाल्यास बहुजन समाजातील तरुणांना पुढे येण्याची आणि मोठ्या उद्योगांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल। या निर्णयामुळे बहुजन कुटुंबांचे शिक्षण, आरोग्य आणि राहणीमान सुधारेल, तसेच खाजगी कंपन्यांनाही या कुशल मनुष्यबळाचा फायदा होईल। या सर्व बाबींचा विचार करून सरकारने खाजगी क्षेत्रात लवकरात लवकर आरक्षण लागू करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी लोक जनशक्ती पार्टी रामविलास प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी कुदळे, सांगली जिल्हाध्यक्ष पुष्पराज कांबळे, सांगली, मिरज, कुपवाड शहर जिल्हाध्यक्ष गणेश शिंदे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष मोहन सत्राळकर, मिरज शहर उपाध्यक्ष विशाल खवळे, कुपवाड शहर प्रमुख महेश पवार, अथर्व शिंदे, विवेक धुमाळ, अनिल ताटे, इम्रान पुणेकर, दीपक जगताप आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि लोक जनशक्ती पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना अनुसूचित जाती जमातीच्या व ओबीसी बांधवांना खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळावं याकरता आज निवेदन देण्यात आलं। खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून देश पातळीवर केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशभर हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे। खाजगी क्षेत्रामध्ये दलित, ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या लोकांना जर आरक्षण दिलं तर खाजगी क्षेत्रामध्ये अनेक रोजगार असल्याकारणानं या लोकांनाही चांगल्या पद्धतीचं रोजगार निर्माण होईल। या आरक्षणामुळं जनतेमध्ये जे एकमेकांमध्ये जे मतभेद असतात त्या आरक्षणामुळं चांगल्या लोकांना, विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या भेटतील, अनेक आर्थिक विषमता यामधून निघून जाईल। अनेक यामध्ये फायदे आहेत की ज्यामुळं अनुसूचित जाती जमातीच्या आणि ओबीसीच्या लोकांना या नोकऱ्यांमध्ये सवलत दिली तर देश पातळीवर त्यांचं एक आर्थिक नियोजन, आर्थिक विषमता नष्ट होण्याचा एक मार्ग असेल। त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये हे आंदोलन केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटवलं जाईल आणि घराघरामध्ये लोकांच्यामध्ये या आंदोलनाचं महत्त्व समजावून घेतलं जाईल आणि यासाठी लोक जनशक्ती पार्टीचे सर्व जिल्ह्यांमध्ये या पद्धतीचं निवेदन आज महाराष्ट्रभर देण्यात येत आहे। त्यामुळं या निवेदनामुळं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्फत राष्ट्रपती आणि देशाचे पंतप्रधान यांना विनंती करण्यात येत आहे की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सर्वच ठिकाणी खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्या या अनुसूचित जाती जमाती व ओबीसीच्या बांधवांना मिळाल्या पाहिजेत, अशा पद्धतीची मागणी आमची देश पातळीवर आम्ही नेऊन ठेवू आणि या बांधवांना देश पातळीवर असेल, महाराष्ट्रभर असेल, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम लोक जनशक्ती पार्टी भविष्यामध्ये करेल। जय हिंद।